ऑर्गॅत्मा या ब्रँडची सुरुवात कशी झाली पण? ऑर्गत्मा या ब्रँडची सुरुवात 2017मध्ये एका 500 स्क्वेअर फूटच्या शेडमध्ये एका मशीनबरोबर झाली फक्त. मशीनमध्ये कोणती मशीन? आम्ही काय करतो, लाकडी घाण्यावरचं तेल हे आम्ही एक्स्ट्रॅक्शन, ऑइल एक्स्ट्रॅक्शनचा आमचा मेन बिझनेस आहे. तर एका मशीनपासून आम्ही सुरुवात केली होती. जसं जसं आमचं ते सेल वाढलं, डिमांड वाढलं, मग लोकांनीच आम्हाला डिमांड केलं की तुम्ही फक्त ऑइल का देताय आम्हाला? आम्हाला किचनमध्ये, जेवणामध्ये बरेच काही लागतात. गूळ लागतात, मग तुमचा हळद पावडर लागतं, मग हे तुम्ही मला सेंद्रिय आम्हाला का देत नाही? मग तसं असं एक 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 चालू करत 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 आज आमच्याकडे 300+ केमिकल फ्री प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यामधलं ऑइल आमचं हॉट प्रोडक्ट एकदम असं म्हणलं चालेल, स्वतःचं आमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्याचबरोबर बाकी जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत ते सगळे आम्ही शेतकऱ्यांकडनं, महिला ग्रुप्सकडनं ते पूर्ण आम्ही बनवून घेतो, पॅक करून घेतो आणि आम्ही इथे आणि जगभरामध्ये, देशामध्ये, 3 देशामध्ये आम्ही आता सध्या विकतोय. कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल तर त्या बिझनेसला एक्सपोर्ट करणं हे तसं जास्त अवघड आहे असं म्हणतात. पण तुम्ही जेव्हा या ऑइलची कल्पना केली, लाकडी घाण्यावरचं तेल याची कल्पना केली, तेव्हा तुम्ही विचार केला होता की तुम्ही हे एक्सपोर्ट करू शकाल म्हणून? नाही, मुळात मला एक्सपोर्ट करायचा होता म्हणून मी या बिझनेसमध्ये शिरलो. अच्छा, उलट झालं. उलट आता जेव्हा आम्ही हे सगळं स्टडी करत होतो तेव्हा आम्हाला असं समजलं की जगभरामध्ये आपले लोक भरपूर आहेत, पण त्यांना तिकडे आपले प्रोडक्ट भेटणं हे खूप डिफिकल्ट आहे. बरं, एक्सपोर्ट करायला चॅलेंजेस खूप आपले आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन आपले म्हणायचंय, म्हणजे बरोबर? मला म्हणायचं आहे महाराष्ट्रीयन, खास करून मराठी कम्युनिटीज. तर त्यांना हे प्रोडक्ट्स भेटतच नाही आपले बरेचसे. म्हणजे लाकडी घाण्यावरचं तेल ते विसरले असतील कदाचित. त्यांना तिकडे काय भेटतं, रिफाईंड तेल, नाही, नॉर्मल पण वगैरे. काही जनरेशनला खरं तर असं आहे की लाकडी घाणा हाच मुळात माहिती नव्हता. हो, पण तुम्ही जर बघितलं ना, 2017मध्ये हे लाकडी घाण्यावरचं जो रिव्होल्युशन आणला ना, ते आम्हीच आणलंय, ऑर्गत्मानेच आणलंय. म्हणून तेव्हापासून जो आम्ही 3-4 वर्ष इनिशियल स्टेजमध्ये फक्त आणि फक्त अवेअरनेस केलाय. आम्ही सेलवरती फोकसच नव्हता. जसं तुम्ही बोललात की त्यांना माहीत नाही, हे माहिती करून देण्यासाठी आम्ही 3-4 वर्ष घालवले. त्यात लागलं मग कोविड. मग कोविड नंतर परत 2 वर्ष अजून अवेअरनेस करावा लागला. त्याच्यानंतर आमचा ग्राफ कुठेतरी एक चालू झाला, जरा चांगल्यापैकी आम्ही पिकअप पकडला.